आतापर्यंत तुम्ही अशा प्रकारचे फोटोज आहेत ते Instaवर पाहिले असतील, YouTubeवर पाहिले असतील किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या ॲपवर आहे ते पाहिले असतील. आणि जर तुम्हाला सुद्धा ते अशा प्रकारचे जर फोटोज बनवायचे असतील तर मी आज तुम्हाला सांगणार की अशा प्रकारचे तुम्ही तुमचे फोटो किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचे कशा प्रकारे फोटोज आहेत ते तुम्ही क्रिएट करू शकता. कारण की याचे जे काही प्रॉम्प्ट असतील ते तुम्हाला मी एकदम फ्रीमध्ये ते देणार आहे. आणि हा प्रॉम्प्ट कोणत्या ॲपवर वर्क होतोय सर्व काही मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तर तशा प्रकारे जर तुम्हाला फोटो जर क्रिएट करायचे असतील तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला अशा प्रकारचा फोटो तुमचा असणं गरजेचं आहे. ज्यात चेहरा व्यवस्थित दिसत आहे अशा प्रकारचा फोटो पाहिजे. जसं की आता हे फोटोज तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. अशा प्रकारे जर तुमचे फोटोज असतील तरच तुमचा जी की इमेज असेल तो व्यवस्थित क्रिएट होणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुमचा चेहरा आहे तो व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. जसं की आता माझ्याकडे हे 3 फोटोज आहेत. बघू शकता अशा प्रकारे फोटो आहे, अशा प्रकारचे आहेत, अशा आणि अशा प्रकारचे आहेत. असे 3 फोटो आहेत. अशा प्रकारे सेल्फी फोटो जर तुमच्याजवळ असतील तर एकदम बेस्ट आहे ते होणार आहे. सगळ्यात पहिले तर आता हे इमेज कशा प्रकारे क्रिएट करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली तर गोष्ट ChatGPTवर सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता आणि Google Geminiवर सुद्धा ते क्रिएट करू शकता. पण आता आपण हे ChatGPTवर आहे ते क्रिएट करणं यासाठी ChatGPT ॲप ओपन करून घेतो. त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करून न्यू प्रोजेक्ट आहे तुम्ही क्रिएट केला आहे. त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा आणि क्रिएट इमेजचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून प्लस बटनवर क्लिक करा आणि फोटोमध्ये जाऊन जो फोटो एडिट करायचा आहे त्यांचा सेल्फी फोटो आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. जसं की इथून माझ्याकडे एक फोटो असेल तर तुम्ही इथून ॲड करून घेतो. जसं की रँडमली माझ्याकडे हा फोटो आहे तर मी हा ॲड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर खाली क्रिएट इमेजच्या इथं मी तुम्हाला हा प्रॉम्प्ट देणार आहे. हा प्रॉम्प्ट कुठे भेटेल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या प्रॉम्प्टमध्ये एक गोष्ट चेंज करायची आहे. जसं की इथे मी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव असेल ते ॲड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता द नेम लिहिलं आहे. इथे माझं नाव असेल ते मी इथून टाकून घेतो. जसं की आता इथे माझं जे की नाव असेल ते इथून अशा प्रकारे टाकतोय. तसं तुम्हाला इथून जे की असेल ते नाव टाकायचं. अशा प्रकारे मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर सेंड करा. बस त्यानंतर तुमचा सुद्धा इमेज आहे तो क्रिएट व्हायला स्टार्ट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे इमेज आहेत ते वेगवेगळे क्रिएट करू शकता. आता हे प्रॉम्प्ट भेटतील कुठं याच्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक बघायला भेटेल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवर आहे ते जाणार आहे. जसं की आता मी इथून टेलिग्राम असेल ते इथून ओपन करून घेतो. जसं की आता इथून टेलिग्राम असेल ते मी इथून ओपन केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथून तुमची जी काही टेलिग्राम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर टेलिग्राम आता इथून ओपन केलेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता टेक बॉयचा जी काही आपला मेन हे टेलिग्रामचा आपला चॅनल आहे याला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा. आणि इथे सर्व प्रॉम्प्ट्स आहेत बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतील. इथे तुम्हाला सर्व प्रॉम्प्ट्स फोटोज आहेत ते अपलोड होणार आहेत. इथून तुम्ही सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते कॉपी करून आहे ते व्यवस्थित यूज करू शकता. आणि दुसरी गोष्ट व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा मी लिंक दिलेली आहे म्हणजे व्हॉट्सअप चॅनलची तेव्हा सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. तिथे सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी ते बघायला भेटतील. आणि येथे बघू शकता सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते अशा प्रकारे मी दिलेले आहेत. इथून फक्त तुम्हाला जर समजा हे प्रॉम्प्ट्स पाहिजे असेल याच्यावर क्लिक करा आणि इथून जी घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा थ्री लाईनवर क्लिक केल्यानंतर हे सेव्ह सुद्धा आहे ते तुम्ही तुमच्या गॅलरीत करून घेऊ शकता. आणि त्यानंतर ह्याला इथे लेन्सवरून आहे ते कॉपी करू शकता. नाहीतर याला याच्यावर प्रेस केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचे प्रॉम्प्ट आहे त्याला इथून अशा प्रकारे ते कॉपी करू शकता. आता आपला इमेज बघू शकता इथे इमेज आपण अपलोड केला तर आता बघू शकता इमेज आहे तो आपला आता क्रिएट होत आहे. तर इमेज आता बघूया कशा प्रकारे तो क्रिएट झाला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे क्रिएट करू शकता. एकदम सिंपल आहे. आता बघू शकता युअर नेम म्हणजे नाव आहे ते मी अजून चेंज केलं नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे युअर नेम लिहून आणलं आहे. तसं तुम्हाला काय करायचं ह्या प्रॉम्प्टमध्ये युअर नेम इथे बघायचं कुठे लिहिलं आहे. ह्या प्रॉम्प्टमध्ये मी लिहिलं आहे बघू शकता युअर नेमचं इथे ऑप्शन आहे. याच्यावर जर मी प्रेस केलं एडिट बटनवर क्लिक करतो आणि तुम्हाला मी सांगतो इथे बघू शकता आता युअर नेमचा इथे बघू शकता इथे तुम्ही जर स्क्रोल केलं तर युअर नेमचा इथे ऑप्शन दिसते. तर इथे मी काय करतो उमेश जे की माझं नाव असेल म्हणजे तुमचं नाव असेल ते इथे अशा प्रकारे इथे टाकायचं आहे. उमेश टाकलं आहे आणि त्यानंतर सेंड करा. त्यानंतर काय म्हणतात की आता युअर नेम लिहून आलं तर तिथे तुमचं नाव आहे ते लिहून येणार आहे. पण थोडंसं प्रोसेसिंगला वेळ घेतं. तर आता बघूया कशा प्रकारे आपला इमेज आहे तो क्रिएट होतोय. तर आता आपला इमेज आहे तो अशा प्रकारे तो क्रिएट झालेला आहे आणि यात माझं नाव सुद्धा इथे लिहून आलं आहे बघू शकता उमेश. आणि याला ते सेव्ह बटनवर क्लिक करून आहे ते गॅलरीत सुद्धा इथे सेव्ह करू शकता. सर्व काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहेत. प्रॉम्प्ट कुठे भेटतील सगळं काय डिटेल्समध्ये इथे सांगितलेलं आहे. आणि आता ह्याला गॅलरीतून सुद्धा इथे तुम्हाला मी दावतो कशा प्रकारे आपला इमेज आहे तो इथून दिसत आहे. जसं की आता इथे गेलो आणि इथून बघू शकता अशा प्रकारे आपला इमेज जो की असेल इथे बघू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला इमेज आहे तो क्रिएट झाला आहे. जे की नाव सुद्धा इथे उमेश इथे नाव सुद्धा लिहून आलं आहे. सर्व गोष्टी आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे इमेज आहेत ते क्रिएट वेगवेगळे ते करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता लगेच अशा प्रकारचे इमेज सुद्धा ते क्रिएट करा. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.